राजवीर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, जे करून ते प्रॅक्टिस सेट आपल्याला 2.4 ही आज सॉल्व करायची आहे. पण प्रॅक्टिस सेट 2.4 ही सॉल्व करायच्या अगोदर आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4 ही कशावरती डिपेंड आहे हे आज आपल्याला पाहायचं आहे. परंतु त्यासाठीचा टॉपिक आहे आजचा आपला द सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. आपल्याला फॉर्म्युला मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजे त्याचं सोल्युशन घ्यायचं आहे. सोल्युशन म्हणजेच रूट्स फाइंड करायचे आहेत. या अगोदर आपण फॅक्टरायझेशन मेथड, नेक्स्ट कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड या दोन मेथड पाहिलेले आहे आणि लास्ट म्हणजे स्क्वेअर रूट क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करण्याची लास्ट मेथड आहे, दॅट इज फॉर्म्युला मेथड. ओके, तर यासाठी आपल्याला काही स्टेप्स माहीत करून घ्यावं लागतील. ओके, स्टेप्स माहीत करण्याच्या अगोदर आपण सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करूया की ज्यांनी आपल्या चॅनलला आत्तापर्यंत आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि लाईकही करावे. ओके, तसेच आपल्या मित्रांनाही आणखी पुढे हे फॉरवर्ड करावे ते. ठीक आहे, तर चला आपण लेट्स स्टार्ट करूया सोल्युशन ऑफ द फॉर्म्युला मेथड. ओके, नेक्स्ट यासाठी काही स्टेप्स आहेत. तर स्टेप्स काय आहेत? राईट द गिवन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. द फर्स्ट स्टेप इज राईट द गिवन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. द स्टँडर्ड फॉर्म मीन्स जनरल फॉर्म, and general form that is ax square plus bx plus c is equal to 0. Now comparing the standard formula and given equation, write the values of the abc. Okay, next थर्ड स्टेप आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल आपल्याला आणि हे जे स्टँडर्ड फॉर्म जे आहे या दोघांच्या मिळून काय करायचं आपल्याला कम्पेअर करून ए बी सी यांच्या व्हॅल्यू पुट करायचे आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. नंतर हा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठेवायचा आहे बी स्क्वेअर मायनस 4ac आणि याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची आहे. नेक्स्ट यूज द फॉर्म्युला टू फाइंड द रूट्स. आणि नंतर रूट्स फाइंड करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युलाच काय आहे, दॅट इज एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, बी स्क्वेअर मायनस 4ac बाय ए डिवाइड बाय ए हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट फाइंड करण्यासाठीचा. पुट द व्हॅल्यूज अँड सॉल्व. नंतर या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला यावरती व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत आणि त्याला सॉल्व करायचं आहे. व्हॅल्यू कोणत्या ठेवता येतील? बीची व्हॅल्यू ठेवता येईल आणि बी स्क्वेअर मायनस 4ac जे आपण हे सॉल्व केले असेल हे अंडर रूटमध्ये आपण डायरेक्ट त्याची व्हॅल्यू पुट करता येईल आपल्याला. ओके, आणि पुढे कॅल्क्युलेशन करता येईल. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला मेथड ही आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4 ही आता पाहिजे आहे. Let's start the practice set 2.4. Okay, the first question from the practice set 2.4 is given that compare the given quadratic equation to the general form. Compare the given quadratic equation to the general form and write the values of a, b and c. आपल्याला सुरुवातीला काय सांगितलं फर्स्ट क्वेश्चनमध्ये की आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे ते कम्पेअर करायचे जनरल फॉर्म बरोबर म्हणजे स्टँडर्ड फॉर्म बरोबर आणि त्यावरून आपल्याला ए बी सी यांचे व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. ओके, तर मी सुरुवातीला जनरल फॉर्म लिहितो त्याचा. ओके, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा झाला जनरल फॉर्म. ओके, नाव कम्पेरिंग. ओके, कम्पेरिंग बोथ इक्वेशन. ओके, बोथ इक्वेशन हे दोन इक्वेशन कम्पेअर करायचे आहेत आपल्याला आणि ए बी सीच्या व्हॅल्यू द्यायचे. दोघांची कम्पॅरिझन केल्यानंतर ए इज इक्वल टू 1, व्हॅल्यू ऑफ बी मीन्स -7 अँड सी व्हॅल्यू मीन्स सी दॅट इज 5. दॅट आर द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. Now second number example. Okay, first of all write the given example in quadratic equation, that is standard form. Okay, standard form means ax square plus bx plus c is equal to 0. हे दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही तर आपण त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये बनवून घेऊ. मीन्स या दोघांना पण आपल्याला लेफ्ट साईडला घ्यावं लागेल म्हणजे राईट साईडला आपल्याला 0 पुट करावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल 2m स्क्वेअर. ओके, शिफ्ट दिस प्लस 5m टू राईट साईड लेफ्ट साईड. ओके, here minus, here plus, here will be minus 5m. Okay, 5 minus 5. Okay, shift to left side, that is plus 5 is equal to 0. Okay, now comparing. Okay, comparing these two equations, a is equal to what is the value of a 2, b is equal to means value of b that is minus 5 and the value of c that is 5. Okay, these are the values of a, b, c. This is example number 5. Next example number 3. Okay, write the example number 3 in standard form, that is x square ax square plus bx plus c is equal to 0. Okay, first of all y square, then shift this 7y to left side, that is minus 7y. Okay, here is third term, that is constant term is absent, that's why we are going to take there 0 is equal to 0. Okay, the third term, that is c term, is absent, that's why we have taken there 0. Okay, next comparing. Okay, now compare these two equations, that is value of a means a is equal to 1, b means coefficient of y, that is -7 and value of c is equal to 0. Okay, that was the question number 1. Okay, सिम्पल आहे क्वेश्चन नंबर. काही वेळेस आपल्याला एक्झाममध्ये हा क्वेश्चन
1 मार्कासाठी विचारला होतो. राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. नाव क्वेश्चन नंबर 2. द क्वेश्चन नंबर 2 इज गिवन दॅट सॉल्व युझिंग फॉर्म्युला. आपल्याला हे जे इक्वेशन्स आहेत हे युझिंग फॉर्म्युला हे सॉल्व करायचे आहे. त्यासाठी जे आपण स्टेप्स पाहिलेले आहेत. तर फर्स्ट स्टेप काय आहे की दिलेले इक्वेशन जे आहे हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का ते पाहिजे आणि ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये द्यायचे. जर असेल तर आपण स्टँडर्ड फॉर्म लिहून घेऊया. ax² + bx + c = 0 हा झाला स्टँडर्ड फॉर्म. आणि हे दिलेले स्टँडर्ड फॉर्म नंतर कम्पेअर करायचं आहे गिवन इक्वेशन बरोबर आणि यावर आपल्याला ए बी सी याच्या व्हॅल्यूज लिहायचे आहेत. मीन्स a = 1, b = 6 अँड c = 5. हे आपण एक क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये केलेलं आहे तेच या ठिकाणी सुद्धा करायचं आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. ओके, ही थर्ड स्टेप आहे आपल्याला दिलेली याच्यामध्ये स्टेप्समध्ये दिलेली आहे. तर आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये b² - 4ac याची व्हॅल्यू फाइंड करू. b² - 4ac, b² मीन्स 6² - 4 मल्टिप्लाय a मीन्स 1 मल्टिप्लाय c, व्हॅल्यू ऑफ c दॅट इज 5. ओके, देन सॉल्व दिस. 6² means 36 minus 4 1 are 4 and 4 5 are 20. Okay, then remain is 16. 4ac. Now use the formula. Okay, and the formula is x is equal to -b plus minus in under root b² minus 4ac by 2a. Okay, there is a mistakes in formula the given in steps. There is only given a but we have to take 2a. जो आपण फॉर्म्युला दिला आहे स्टेप्समध्ये त्यामध्ये त्या ठिकाणी 2 लिहायचे राहिलेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2a पाहिजे आहे. त्या ठिकाणी फक्त a झालेलं होतं. ओके, या ठिकाणी x घेतलेला आहे. ज्यावेळेस या ठिकाणचं व्हॅरिएबल दुसरं असेल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ते व्हॅरिएबल या ठिकाणी घेणार असतो. समजा व्हॅरिएबल m असेल तर या ठिकाणी आपण m घेऊ. नाव पुट द व्हॅल्यूज इन इक्वेशन x. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू -b. b means what is value of b, that is 6 means -6 plus minus under root b² - 4ac. We have calculated the value of b² - 4ac, that is 16 means we can write here directly 16 divided by 2a. 2 multiply a, value of a that is 1. Now solve this equation 1. Next x is equal to -6 that is plus minus square root of 16 that is 4 divided by 2 1s are 2. Okay, then x is equal to, okay, here is plus and minus. Okay, now we have to separate this plus and minus sign. Okay, that is -6 first of all plus 4 divided by 2, or x is equal to -6 then next take -4 by 2. Now solve this. -4 plus 4 -6 plus 4 that is 2 by 2, or okay, or x is equal to -6 minus 4 that is -10 by 2. 2 1s are 2, 2 1s are 2. Here is minus sign, bigger number sign minus. Okay, that's why x is equal to -1 and or x is equal to 2 1s are 2, 2 5s are 10 -5. Okay, means -1 comma -5 are the roots of इक्वेशन. ओके, अशा प्रकारे आपल्याला रूट्स ऑफ इक्वेशन हे आपल्याला बाय युजिंग फॉर्म्युला मेथड हे आपल्याला सॉल्व करायचे आहे. नाव एक्झाम्पल नंबर 2. ओके, फर्स्ट ऑफ ऑल राईट द स्टँडर्ड फॉर्म दॅट इज ax² plus bx plus c is equal to 0. Then write the values of a, b, c by comparing these two equations. A is equal to 1, b is equal to -3 and c is equal to -2. Okay, then find the values of b² - 4ac, that is b² - 4ac. Okay, b² means -3 bracket square minus 4 means 4 as it is. Next multiply a means 1 multiply c means -2. Okay, then solve this. -3 bracket square means -3 multiply -3 that is 9 minus multiply 1 multiply -2 means minus multiply minus that is plus. 4 2s are 8. Okay, means value of 9 plus 8 that is 17. Okay, that is the value of b² - 4ac. Now use the formula. Here is x variable, that's why x is equal to -b plus minus under root b² - 4ac by 2a. Then write the values of values in equation. Means x is equal to -b, minus sign first of all, right here minus sign, then the value of b that is -3. Okay, write down in bracket -3 plus minus under root
b square minus 4ac. We have calculated b square minus 4ac, that is 17. Okay, divide by 2a, 2 multiply value of a, that is 1. Okay, then solve. Minus minus plus 3 means plus 3 plus minus under root 17 divided by 2. Then separate this plus minus. X is equal to 3. First of all take plus under root 17 by 2, or then take here minus sign, that is x is equal to 3 minus under root 17 divided by 2. हे आपण दोघांना सेपरेट केलं आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल, दॅट इज 3 प्लस अंडर रूट 17 बाय 2 कॉमा 3 मायनस अंडर रूट 17 बाय 2 आर द रूट्स ऑफ इक्वेशन, okay, given equation. Okay, this is that was example number 2. Example number 3. Okay, first of all write down the standard form, that is x square bx plus c is equal to 0. Then write the values of a, b, c by comparing these two equations. The value of a 3, value of b is equal to 2, and value of c, that is minus 7. Okay, then find the value of b square minus 4ac. Okay, first of all write the value of b, that is 2 bracket square means b square minus 4a, a means 3 multiply c, that is minus 7. Okay, 2 square, that is 4 plus minus multiply minus, that is plus. 4 3 is 12 and 12 multiply 7. Okay, 84 12 7 84, 84, 84 plus 4, that is 88. This is the value of b square minus 4ac. Now write the formula. Here is variable m, that's why m is equal to minus b plus minus in under root b square minus 4ac. Okay, divided by 2a. Okay, हे 2a जे आहे हे पूर्ण डिव्हिजनमध्ये आहे, म्हणजे जे पूर्ण वरतीच आहे, नाही तर काही जण फक्त हे बी स्क्वेअर बाजूला लिहितात आणि हे जे डिव्हिजन आहे फक्त ह्या अंडर रूटच्या खाली लिहितात, तर डिव्हिजन हे पूर्ण आहे एवढं. ओके, देन पुट द व्हॅल्यूज. यानंतर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. मीन्स एम इज इक्वल टू मायनस b, value of b, that is 2, then plus minus under root b square means b square minus 4, that is 88 divided by how much? 2a means 3, means 2 multiply 3. Okay, that is m is equal to minus 2 plus minus under root 88 divided by 6. Okay, divided by 6. Next we have to solve this. Sorry, under root 88 means 22 multiply 4. Okay, means 22 4 जा. Okay, 22 4 जा means minus 2 plus minus under root 22 multiply 4. Okay, multiply under root 4 divided by 6. Okay, याचं स्क्वेअर रूट निघेल आपल्याला, मीन्स एम इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस ह्याचं स्क्वेअर रूट काय निघेल 2 मल्टिप्लाय अंडर रूट 22 डिवाइड बाय 6. यानंतर आणखी आपल्याला काहीतरी कॉमन निघेल, या ठिकाणी 2 कॉमन निघेल. ओके, आपल्याला एक्झाम्पल पुढे सॉल्व करायचे आहेत, कारण या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण स्क्वेअर रूट निघत नव्हतं, त्यामुळे आपण ह्याला सॉल्व केलं नव्हतं. ओके, आता यापुढे याला जी फोड होते इथं डिव्हिजन होते, तर आपण ह्याला पुढे सॉल्व करावं लागेल. ओके, तर या ठिकाणी -2 आहे, इकडे 2 आहे, तर या ठिकाणी आपल्याला 2 हे कॉमन काढता येईल. म्हणजेच काय राहील या ठिकाणी 2, या ठिकाणी -2 आहे, म्हणजेच काय राहील त्या ठिकाणी -1 प्लस मायनस नंतर या ठिकाणी काय राहिलेले आहेत अंडर रूट 22 डिवाइड बाय खाली काय आहेत 6. 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजेच इक्वेशन काय मिळालेलं आहे, रिमेनिंग टर्म m इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 22 डिवाइड बाय 3. तर याला सॉल्व करू. m इज इक्वल टू -1, फर्स्ट ऑफ ऑल 22 प्लसमध्ये घेऊ आणि नंतर मायनसमध्ये, अँड आणखी दुसरी काय मिळेल आपल्याला, हे प्लसमध्ये झाले, अँड m इज इक्वल टू मायनस अंडर रूट 22 बाय 3. ओके, हे दोन आपल्याला व्हॅल्यू mसाठीच्या व्हॅल्यू मिळतील. ओके, एक प्लसमध्ये मिळेल, एक मायनसमध्ये मिळेल. हे प्लस मायनस जे होतं ह्या दोघांना आपण या ठिकाणी सेपरेट केलेलं आहे. ओके, फायनल आन्सर काय लिहिता येईल मग, -1 प्लस अंडर रूट 22 बाय 3 कॉमा -1 मायनस अंडर रूट 22 बाय 3 आर द रूट्स ऑफ इक्वेशन. ओके,
अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. काही वेळेस जर तुम्ही हेच एक्झाम्पल इथपर्यंत ठेवलं तर तुमच्या हे पुढच्या स्टेप्स होणार नाहीत. ओके, तर या ठिकाणी आपल्याला हे स्क्वेअर रूटमध्ये जे आहे त्याची फोड जर होत असेल तर आपल्याला त्याची फोड करून त्याला पुढे सॉल्व करावं लागेल. नाव एक्झाम्पल नंबर 4. फर्स्ट ऑफ ऑल राईट द स्टँडर्ड फॉर्म, दॅट इज ax² plus bx plus c is equal to 0, and by using these two equations write the values of a means 5, b means b is equal to -4, and value of c, that is -2. Okay, then write the values of b square minus 4ac. b square means -4 square, this minus sign, then 4 multiply a means 5 multiply c means -2. Okay, -2. Then write the multiplication, means -4 bracket square means -4 multiply -4, that is 16. Next 5 4 the, this minus multiply this minus, that is plus. 5 4 the 20, 22 the 80. Okay, next 40 plus 16, that is 56. This is the value of b square minus 4ac. Then write the formula, that is -b plus minus in under root b square minus 4ac divided by 2a. Then put the values. Okay, 2a, that is, then put the values, that is m is equal to, okay, m is equal to -b, that is, first of all write minus, and then value of b, where is b? -4. Okay, plus minus under root b square minus 4ac, that is 56, divided by 2a, 2 multiply a means 5, then m is equal to, okay, minus plus 4 plus minus 56 means या 56 ची आपल्याला फोड करता येईल. ओके, 14 × 14 14 × 28 14 × 42 14 चौक 56 म्हणजे 14 4 जा. ओके, 14 4 जा डिवाइड बाय 5 2 जा 10. ओके, आता आपण या ठिकाणी ह्याला पुढे सॉल्व करू शकतो आहे. ओके, m इज इक्वल टू 4 ॲज इट इज प्लस मायनस ह्या 4चं स्क्वेअर रूट निघेल आणि ते किती असेल 2 अंडर रूट 14 डिवाइड बाय 10. पहा या ठिकाणी काय केलेलं आहे, हे मल्टिप्लिकेशन अंडर रूट 4 आहे, याचं स्क्वेअर रूट निघते म्हणजेच काय राहील ते 2 आणि हे अंडर रूटमध्ये 14. ओके, डिवाइड बाय 10. आता या ठिकाणी टेकिंग कॉमन, या म्हणजे कॉमन घ्यायचं आपल्याला. कॉमन म्हणजे या ठिकाणामधून पण निघेल आणि इकडून पण निघेल, तर कॉमन काय निघणार आहे त्या ठिकाणी 2 कॉमन निघेल. म्हणजे या ठिकाणी काय राहिले 2ने जर 4ला डिवाइड केले तर 2 प्लस मायनस या ठिकाणी 14 डिवाइड बाय 10. 2 1 जा 2, 2 5 जा 10. या ठिकाणी काय केले 2 कॉमन. ओके, 2 काय घेतलेले आहेत कॉमन घेतलेले आहेत. या ठिकाणी पुढे घेतलेले आहेत ते देअरफॉर m इज इक्वल टू 2 प्लस मायनस अंडर रूट 14 बाय 5. तर आपल्याला एमची व्हॅल्यू काय मिळाली 2 प्लस मायनस अंडर रूट 14 बाय 5. तर ह्या व्हॅल्यूला आपल्याला सेपरेट करायचं आहे, म्हणजेच फायनल आन्सर आपल्याला काय मिळेल m इज इक्वल टू 2 प्लस फर्स्ट ऑफ ऑल प्लस अंडर रूट डिवाइड बाय 5 अँड देन सेकंड व्हॅल्यू मीन्स m इज इक्वल टू 2 मायनस अंडर रूट 14 बाय 5. ओके, 2 व्हॅल्यू मिळालेले आहेत, हे ऑरमध्ये असेल. ओके, ऑर म्हणजे एकदा प्लस घेतले एकदा मायनस घेतले, म्हणजे ह्या प्लस मायनसला सेपरेट केले, म्हणजेच दोन आन्सर कोणते मिळाले 2 प्लस अंडर रूट 14 बाय 5 कॉमा 2 मायनस अंडर रूट 14 बाय 5 आर द रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. आपल्याला फक्त प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि व्हॅल्यू ठेवायचे. ज्यावेळेस इथं स्क्वेअर रूटमध्ये येईल त्याची फोड होते का ते फक्त पाहायचे. पण फोड होताना लक्षात काय ठेवायचे की जे आपण 2 अंक घेणार आहे त्या दोघांपैकी आपल्याला एकाचं स्क्वेअर रूट हे निघालं पाहिजे किंवा काढता आलं पाहिजे. म्हणजेच 14चं स्क्वेअर रूट निघत नाही, परंतु ह्या 4चं स्क्वेअर रूट निघते. म्हणजे असे 2 फॅक्टर शोधायचे की जेणेकरून त्याचं एकाचं स्क्वेअर रूट निघालं पाहिजे. ओके, आपल्याला 56ची आणखी फोड होते, 7 8 56 होते, पण 7चं स्क्वेअर रूट निघत नाही, 8चंही निघत नाही, किंवा 28 2 56 सुद्धा आहे, परंतु 28चं पण स्क्वेअर रूट निघत नाही आणि 2चं पण निघत नाही. म्हणून फॅक्टर कोणते घेतलेले आहेत 14 चौक 56, म्हणजेच 14 आणि 4 त्यामध्ये 4चे हे फोड होते म्हणजे स्क्वेअर रूट निघते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. चला, सुरुवातीला आपल्याला दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का ते पाहायचं. जर नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये
नाही हे एक्झाम्पल, म्हणजे या ठिकाणी हे 2 आपल्याला इकडे घ्यावं लागतील. म्हणजेच काय इक्वेशन मिळेल, y² प्लस 1/3 y, हे +2ला इकडे घेतल्यानंतर -2 इज इक्वल टू 0. ओके, या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन, परंतु हे डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, हे डिनॉमिनेटरमध्ये आपण 3 आपण हे रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला एक एक्झाम्पल सॉल्व करताना याची अडचण येणार नाही. ओके, तर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, किंवा हे असंही ठेवलं तरी चालेल. ओके, मल्टिप्लाय बाय 3, हे डिनॉमिनेटरमध्ये 3 रिमूव्ह करण्यासाठी आपण त्याला मल्टिप्लाय करतो आहे. म्हणजेच काय येईल, मल्टिप्लाय केल्यानंतर 3y² प्लस 3 मल्टिप्लाय 1/3y मायनस 3 मल्टिप्लाय 2 0 मल्टिप्लाय 3, 0ला सुद्धा मल्टिप्लाय करूया बोथ साईड्सला. नेक्स्ट 3y² ओके, 3 गेट कॅन्सल प्लस y 3 2 6 इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय 3. Then write the values of a, b, c. Value of a that is 3, value of b that is 1 and value of c -6. ओके, या ठिकाणी आपण या इक्वेशनही डायरेक्ट आपण ए बी सी व्हॅल्यू लिहिले तरी चालतील, किंवा असं या प्रकारे करून त्याला ते डिनॉमिनेटरमध्ये 3 रिमूव्ह करून घेतले तरीही चालेल. ॲन्सर त्याचे दोन्ही ह्याने पद्धतीने बरोबर चिन्ह आहे. दॅट इज b² - 4ac. b² मीन्स 1² मायनस 4 मल्टिप्लाय a 3 मायनस मल्टिप्लाय c means -6. Then square of 1 minus multiply minus, that is plus 4 3 12 and 12 6 okay 72. Okay, 12 means 1 plus 72 that is 73. Okay, म्हणजे याची व्हॅल्यू काय आलेली 73. नाव यूज फॉर्म्युला y² minus b plus minus b² minus 4ac divided by 2a, that is y is equal to minus b, value of b that is 1. Okay, 1 plus minus under root b² minus 4ac. We have calculated the value of b² minus 4ac, that is 73. Okay, 73. Denominator 2a means 2 multiply a, value of a, where is value of a, here. Okay, that is 3. Okay, now calculate -1 प्लस मायनस अंडर रूट 70 ॲज इट इज. आता 73ची फोड होणार नाही, कारण 73 हा प्राईम नंबर आहे, म्हणजे ह्याची फोड होणार नाही किंवा स्क्वेअर रूट निघणार नाही. 3 2 6. याला सेपरेट करूया. -1 प्लस अंडर रूट 73 डिवाइड बाय 6 अँड वाय इज इक्वल टू -1, इथे प्लस घेतलं या ठिकाणी -73 बाय 6. ओके, देन फायनल आन्सर -1 प्लस अंडर रूट 73 बाय 6 कॉमा -1 minus under root 73 by 6 are the roots of equation. ओके, म्हणजे हेच काय आहे त्याचे रूट्स आहे. ओके, दॅट वॉज एक्झाम्पल नंबर 5. नाव सी द लास्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. ओके, द लास्ट एक्झाम्पल is in standard form, that is ax² plus bx plus c is equal to 0. Now comparing these two equations, write the values of a, b and c. Value of a that is 5, value of b 13 and value of c that is 8. Okay, then we have to calculate b² minus 4ac. b² minus 4ac means b² means 13 square minus 4a 5 and multiply c that is 8. Square of 13 169 minus 5 for the 20 multiply 8 that is 160. Okay, what is remaining? 169 multiply 160 that is 9. Okay, this is the value of b² minus 4ac. Now we have to write the formula. Okay, here is variable is, here is m, here is x. How this is? Okay, variable is x. Okay, 5x². Therefore then we are going to take x variable, that is -b plus minus under root b² minus 4ac divided by 2a. Now we have to put the values of this in formula, that is x is equal to -b, where is -b means 13 plus minus under root b² minus 4ac, value of b² minus 4ac that is 9. Okay, here is 9. Then 2 multiply a, value of a that is value of a, where is a, 5. Okay, then calculate -13 plus minus
square root of 9 that is 3 divided by 2 5 are 10. Okay, means x is equal to minus 13 plus 3 divided by 10. याला सेपरेट करू आपण. और दुसरी काय होईल व्हॅल्यू मायनस 13 मायनस 3 डिवाइड बाय 10. ओके, एकदा प्लस घेतले एकदा मायनस घेतले. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 3 प्लस 3 बिगरमधून स्मॉलर मायनस करता येईल म्हणजे मायनस 10 डिवाइड बाय 10. और एक्स इज इक्वल टू मायनस 13 मायनस 3 दोन्ही पण निगेटिव्ह आहेत, ॲडिशन करून त्यांना कॉमन साईन डिवाइड बाय 10. 10 1 जा 10 10 1 जा 10 मीन्स एक्स इज इक्वल टू मायनस 1. और या ठिकाणी काय येईल एक्स इज इक्वल टू 2 5 जा 10 2 8 जा 16 मायनस 8 बाय 5. देअरफॉर लास्ट आन्सर minus 1 comma minus 8 by 5 are the roots of equation. Okay, that was example number 6. In question number 3 we have the question with the help of the flow chart. आपल्याला एक फ्लो चार्ट दिलेला आहे. given below solve the equation. Okay, x square plus 2 under root 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते सॉल्व करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला फ्लो दिलेला आहे, म्हणजे आपल्याला काय ॲक्टिव्हिटी करायची किंवा त्या ठिकाणी काय प्रोसिजर करायची आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे. तर त्यामध्ये सोल्युशनमध्ये काय सांगितलेलं आहे, कम्पेअर दिस इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द इक्वेशन. म्हणजेच काय ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्याबरोबर कम्पेअर करा म्हटलं आहे. पुढे काय म्हटलं आहे अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC. आणि याच्यावरून आपल्याला काय करायचे आहेत ABC याची व्हॅल्यू घ्यायची. व्हॅल्यू ऑफ A 1, value of B 2 under root 3 and value of C that is 3. ओके, हे आपण हे झाले फर्स्ट. नेक्स्ट पुढे काय सांगितलेलं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ B² मायनस 4AC. ओके, यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे B² मायनस 4AC. ज्याप्रमाणे आपण पाठीमागचा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केलेला आहे पूर्ण प्रोसिजर ती या ठिकाणी करायची आहे, फक्त हे आपल्याला फ्लो चार्टमध्ये दिलेले आहे. नेक्स्ट B² मायनस 4AC मीन्स B² मायनस 4AC. ओके, B² मीन्स 2 under root 3 bracket square minus 4 multiply A1 multiply C that is 3. Next we have to square of this 2 under root 3 square of 2 bracket square आहे म्हणजे ब्रॅकेटमधील 2 under root 3 या दोघांचा आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर ऑफ 2 that is 4 and square of under root 3 means under root 3 multiply under root 3 that is under root 6 under root 9 म्हणजेच under root 9 म्हणजेच काय 3 minus 4 3 जा 12. नेक्स्ट 4 3 जा 12 मायनस 12 दॅट इज व्हॅल्यू ऑफ B² मायनस 4AC दॅट इज 0 सॉरी B² मायनस 4AC इज 0. या ठिकाणी अंडर रूट 3 जे आहे हे काय होणार आहे या ठिकाणी अंडर रूट 3 मल्टिप्लाय अंडर रूट 3 म्हणजेच अंडर रूट 9 आणि अंडर रूट 9 म्हणजेच काय 3. ओके, म्हणजेच अंडर रूट 3चा स्क्वेअर जो काय असेल तो काय असणार आहे 3 असणार आहे. नाव यूज द फॉर्म्युला. पुढे काय सांगितलं आहे आपल्याला राईट द फॉर्म्युला टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. तर फॉर्म्युला काय आहे एक्सच्या व्हॅरिएबलमध्ये आहे मायनस बी प्लस मायनस B² मायनस 4AC डिवाइड बाय 2A हा आपण फॉर्म्युला लिहिला. नंतर काय म्हटलं आहे सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ ABC अँड रूट्स. आता ह्या आपण ABC आणि रूट्स ह्या व्हॅल्यू आपल्याला ह्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फाइंड द रूट्स म्हटले तर आपल्याला ह्यामध्ये यावरून आपल्याला रूट्स काढायचे आहेत. तर आपण व्हॅल्यूज पुट करूया. एक्स इज इक्वल टू मायनस बी म्हणजेच काय आहे मायनस बी या ठिकाणी 2 अंडर रूट 3 प्लस मायनस अंडर रूट पुढे काय आहे अंडर रूट 0. ओके, कारण B² मायनस 4AC व्हॅल्यू 0 आहे डिवाइड बाय 2A एची व्हॅल्यू काय आहे 1. ओके, 2A. नेक्स्ट एक्स इज इक्वल टू मायनस 2 अंडर रूट 3 प्लस मायनस आता या ठिकाणी प्लस मायनस 0 आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी पुढे 0 प्लस मायनस 0 आहे तो एकदा घेतला तरी चालेल किंवा नाही घेतला तरी चालेल. ओके, म्हणजे ते नाही घेतले तरी चालेल डिवाइड बाय खाली काय मिळणार आहे 2. ओके, 2 गेट कॅन्सल मीन्स एक्स इज इक्वल टू अंडर रूट 3. ओके, मायनस अंडर रूट 3. ओके, किंवा काही वेळेस हीच व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू आणखी काय असेल एक तर मायनस अंडर रूट 3 असेल किंवा प्लस अंडर रूट 3 अशी असेल. ओके, म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल एक्स इज इक्वल टू मायनस अंडर रूट 3 कॉमा अंडर रूट 3 आर द रूट्स ऑफ